मराठी, ते धडक ते धडक. मोफत मोफत मोफत. नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यातील ITI कॉलेज जवळ एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. साई उर्फ साहिल गजानन सदावर्ते याच्या डोक्यात वार करून खून करण्यात आलाय. साहिल सदावर्ते हा विट्यातील रिक्षा चालक असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून साहिल सदावर्ते याचा खून केलाय. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती सांगण्यात येते. सदर हल्लेखोर मिरज भागातील असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मिरज येथील अमीर फौजदार याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विट्यातील ITI कॉलेज जवळ असणाऱ्या टर्फ समोर एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विट्यातील ITI कॉलेज जवळ राहणाऱ्या साई उर्फ साहिल गजानन सदावर्ते वय 27 याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. साहिल सदावर्ते हा विट्यातील रिक्षा चालक असून अनैतिक संबंधाच्या विषयातून अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून साहिल सदावर्ते याचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर हल्लेखोर मिरज भागातील असल्याची देखील माहिती समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विटा येथील साहिल सदावर्ते हा ITI कॉलेज समोरून आपल्या दुचाकीवरून क्रिकेटच्या टर्फ समोर आल्यानंतर साहिल सदावर्ते याच्यावर 2 ते 3 दुचाकीवरून आलेल्या सुमारे 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून पलायन केल्याची माहिती घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात साहिल सदावर्ते याच्या डोक्यात 3 ते 4 गंभीर वार करण्यात आले असून त्याच्या तळ हातावर देखील जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या साहिल सदावर्ते याला तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान साहिल सदावर्ते याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच DYSP विपुल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. तर पोलिसांनी पथके तयार करून मिरज भागातील आरोपींचा शोध सुरू केलाय. या प्रकरणी मिरज येथील अमीर फौजदार याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच इलेक्शनच्या टप्प्यात अशा पद्धतीने खुनाचा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.